नमस्कार. आपण आलेलो आहे खंडाळ्यामध्ये आपल्याकडे आज ग्रामपंचायतवर ईदी निमित्ताने ईदीमध्ये जे आज ईद होणार आहे त्याच्या बाबतीत थोडं शांतता कमिटीची बैठक होणार आहे. तर आपण साहेब आलेले आपल्याकडे, तर गावाला काय सांगणार आहे याविषयी त्यांचे 2 शब्द आहेत. खंडाळा येथील गावकऱ्यांना मी आता शांतता कमिटीची बैठक घेऊन गावात शांतता राखण्याबाबतचे आवाहन केलेले असून कोणीही कायदा हातात घेणार नाही. काही अनुचित प्रकार घडत असेल तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधतील याबाबतच्या देखील सूचना केलेल्या आहेत. तसेच आगामी येणाऱ्या बकरीद निमित्त सर्व माझ्या मुस्लिम बांधवांना देखील शुभेच्छा दिलेल्या आहेत. आणि कोणाला काही अडचण असेल काही असेल तर आमच्याशी वैयक्तिक संपर्क साधावा याबाबत सूचना दिलेल्या आहेत. धन्यवाद. इथं कोणाची घ्यायची कोणी मुलाखत देणार आहे का? शेती पाहिजे घ्या ना, तुम्ही बोला ना. विषय काय पूर्ण तर व्हायला पाहिजे. थांबा यांची तर जरा आणि बोलत आहे या इकडे जाऊ पुढे. हां जा. बंद करून भाऊ आपली आता ईद येते काही दिवसावरच. तर आज खंडाळा गावामध्ये तुम्ही ईदीचं कसं करणार आहे आणि नियोजन काय आहे? आमचं नियोजन असं आहे की आम्ही सगळ्याला मिळून आणि एक सगळे बंधुभाव कोणाला मिळून आम्ही ईद साजरी करणार आहे. आणि कोणाला त्रास होणार नाही अशीच ईद होणार आहे. नमाज सकाळी नमाज होऊन जाणार आहे. त्याच्यानंतर आम्ही ज्या पद्धतीनं आमचा सण असतो त्या पद्धतीनं थोडंफार असं बाकी कोणाचे काही आणि हिंदू मुस्लिम सर्व एक समान असा हे सण साजरा होणार आहे आपल्या गावामध्ये. खंडाळ्यामध्ये पहिल्यापासूनच चांगलं आहे आणि अजून याच्या पुढे चांगलं राहणार आहे. आणि साहेबांना मी जी सूचना केली त्या पद्धतीने लोक त्याच्यावरती हे करणार. त्याच्यामुळे ईदीचे सगळे जे बी लोक आहे सर्वांना शुभेच्छा देतो आणि माझा हे 2 शब्द सांगितलं.